तर मित्रांनो निघालो आता डायरेक्ट 130 किलोमीटर आहे इथून अजून. तर मित्रांनो बसल्यान सगळी जेवायला आता. इकडे पप्पीला बसला मस्त आहे ना. तर मित्रांनो यावर्षी असं जेवण आहे आम्हाला आणि यांच्याकडून तुम्हाला नंतर मी बाईट दाखवीन. मस्तपैकी जेवण आहे, पूर्ण व्हेज आहे. तर मित्रांनो मी पहिला जेवायला गेलो पण जेवण एक नंबर होता. आणि इथं आता कवठे कमलेश्वर ह्या गावी होता मी आणि इथून 25 किलोमीटर शिर्डी 25 किलोमीटर आहे. जेवण एक नंबर आहे. आपण त्यांना विचारू. आणि मी तर पहिल्यांदा असं जेवलो असं आणि त्यांनी स्वतःनी जेवण सगळं आम्हाला दिलंय. मागच्या वर्षी त्या मंदिरात होतं जेवण. आता इकडे त्यांच्या घराजवळच आपण त्यांना विचारू आता. तर मित्रांनो आपण कोणत्या प्रकारे जेवण इथं आपण जेवलो ते आपण समजून घेऊ. कारण का आपल्याकडं हा जेवण तर मिळतच नाही मला असं वाटतं जे जे पदार्थ होते ते. तर काका तुमचं नाव काय? माझं नाव शरद जोंधळे. गावाचं नाव? कवठे कमलेश्वर. कवठे कमलेश्वर. आणि इथून 25 किलोमीटर शिर्डी आहे. तर तुमचा मेनू सांगा. म्हणजे आम्हाला एक नंबर वाटला मेनू तुमचा. म्हणजे आम्ही जो मेनू बनवला तो मासवडीचा. मासोडी. मासवडीचा बाजरीच्या भाकरी, हां, शिरा, राईस. राईस. आणि तो पिवळा पिवळा पदार्थ होता तो त्याला मासोळी बोलतात. मासवडी मासोळी बोलतात. मासवडी आपण कांदा, लसूण, आवरी या पदार्थापासून बनवलेलं राहतं ते मिक्स मसाला. काकू जरा मासोळी आणा दाखवायला. हां. तर मित्रांनो अशा प्रकारे मासोळी याला बोलतात मासोळी. हां. आणि ह्या बाजरीच्या भाकरी, कांदा आणि लिंबू. आणि हा पदार्थ मित्रांनो फर्स्ट टाइम खाल्ला आम्ही. मी तर फर्स्ट टाइम खाल्ला. गोड आहे काहीतरी. आम्हाला मिठाई गोड आहे. आकार घेऊन आकार मिठाईचा आम्हाला खरं मिठाई गोड आहे. नाही नाही मस्त जेवण एक नंबर होतं. एक नंबर. नाही ना तुमच्या इकडच्या लोकांना याच नसतं ना तुम्ही बनवत म्हणून आम्ही आले का याच नवीन. किती जणांचा या जेवणाचा म्हणजे हातभार आहे? सगळं कुटुंब तुमचं आहे की? सगळेच येतात. बरं झालं. आम्हाला पण बरं वाटलं. मागच्या वर्षी आम्ही त्या मंदिरात जेवलो होतो. तुम्हाला असं काय वाटलं म्हणजे मागच्या वर्षी आम्ही त्या मंदिरात जेवलो तर तुम्हाला असं का वाटलं का आम्ही बनवून तुम्ही खाणार म्हणजे वेळ त्यात किती जाणार. बरोबर आहे. म्हणून मग आम्ही म्हणजे आता दरवर्षी तुम्ही काही बदलेल राहणार. बर नवीन आयटम राहणार. कधी खाल्ले नाही खरंच. हा बरोबर. जेवण खूप छान होतं. नाही नाही जेवण एक नंबर होता. आणि टाइम झाला आम्हाला मान्य आहे पण जेवण एक. हा तुम्हाला गरम गरम भेटले आले असते ना 11-12 उशीर झाला ना गरम गरम एक नंबर छान लागते. नाही मस्त एकदम जेवण एक नंबर होता. धन्यवाद सगळ्यांचा आम्हाला जेवण दिल्याबद्दल. चला मग. तर मित्रांनो अशा प्रकारे जेवायला बसले सगळे. इकडे आमचा भाऊ बसलाय. भाऊ ओम साईराम. सांगता काय अरे तो कामच करतो ना किती वाढून घेणार. भाऊ जेवण कसं आहे? एकदम सुंदर टेस्ट आहे आणि साईबाबांचा प्रसाद आहे. पण असं जेवण आपण कधी खाल्लं नव्हतं. हां पण एक नंबर जेवण आहे का? आवडलं ना? एकदम जबरदस्त. मला ज्वारीचीच भाकरी लागते आणि मला ज्वारीची भाकरी भेटली.
तर मित्रांनो भाऊजींचं सगळे फ्रेंड बसले तिकडं, खास फ्रेंड. ते जेवण कसा होता? जेवण उत्तम एकदम मस्त आहे ना? खूप छान आहे. आणि असे पदार्थ आपण बघितले पण खाल्ले पण नव्हते आणि चव पण एकदम चव छानच आहे आणि मन प्रसन्न झालेलं आहे, आत्मा तृप्त झालेला आहे या जेवणाने. मस्त आहे ना? मस्त आहे, खूपच छान आहे. बस हाच आशीर्वाद त्यांना मिळू दे. आणि अन्नदाता सुखी हो. हा सुखी हो. भाऊ कसा वाटला? नाही खरंच खरी गोष्ट आहे. सगळा आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांना मिळू दे. नक्की नक्की नक्की. ओम साईराम. ओम साईराम. तर मित्रांनो आता आईस्क्रीम खायला आलो, जेवलो आणि नारायण दादाने आईस्क्रीम दिलं आम्हाला. लय इच्छा झाली म्हणतो आईस्क्रीम खायची म्हणून नारायण दादा म्हणतो आईस्क्रीम पाहिजे. त्याच्याकडून आईस्क्रीम येत नाही का बाबा? आईस्क्रीम खायची इच्छा आली मध्ये येणार असतो. त्यांना बोलू का सगळ्यांना? युवा ये ना सगळ्यांना बोलू का? हे बघा अमोल जोंधळे आहेत आणि हे यांचे चुलते ते वडील आणि हा त्यांचा परिवार आहे. मागील वर्षी आपण इथं जेवण बनवत असताना त्यांनी इच्छा प्रकट केली होती की ह्या वर्षी म्हणजे पुढील वर्षी म्हणजे ह्या वर्षी की त्यांच्याकडून जेवणाची एक पंगत देण्याची त्यांची इच्छा होती. तर ती त्यासाठी 2 महिन्यापासून लक्ष्मण काशीनाथ जोंधळे भाऊ यांचा सत्कार आमच्या गावचे सरपंच सुनील माळी यांच्यातर्फे होत आहे. त्याच्यानंतर आमच्या गावातील ग्रामपंचायतचे सदस्य माजी सदस्य निलेश माळी यांच्यातर्फे सत्कार होतोय. मला तृप्त होण्यासारखं भोजन आपल्याला दिलेलं आहे. सत्कार करायचा आहे आणि सर्व परिवाराला मी विनंती करतो की आम्हाला आपली माहिती सांग आम्ही तुम्हाला यांच्यातर्फे सर्व काकींना ताईंना ही माहिती सांग देण्यात येते. जो त्या ठिकाणी तुमच्या हातोहाती आम्ही आभारी आहोत. तर अतिशय सुंदर अशी आमची ही व्यवस्था महाप्रसादाची व्यवस्था तुम्ही केली त्याबद्दल आमचं मंडळ तुमचं सदस्य ऋणी असणार आहे. साईच्या मी प्रार्थना करेन की आपला पूर्ण कुटुंब सुखी समाधानी आरोग्यदायी जावं ईश्वरचरणी प्रार्थना साईचरणी प्रार्थना हाच आमच्याकडून आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय. नवीन वर्षाचा तिसरा दिवस आपण मनापासून तुमचं आई छोटा या एक छोट्याला या हा सर्वांचं मनापासून धन्यवाद. एक आमच्या गावातील आमचा मित्र आहे त्याचं मोठं चॅनल आहे. या चॅनलवर तुमचं सर्वांचं हां चला तर मित्रांनो आता डायरेक्ट पुढच्या प्रवासाला शिर्डीच्या 20 ते 25 मिनिटं राहिले. मान्य सीट आमचे निघालेले आहेत. भूषण दादाचा नाद नाही केला कोणी. चला दादू बाई ओके चला तर मित्रांनो निघालो आता. सगळे निघाले आता. 10 नंबर गाडी नंबर 10 गेली. 11 चला 11 नंबर 12 नंबर चला 12 नंबर व्हेरी गुड. 13 नंबर 14 नंबर चला 15 चला 16 नंबर 17 नंबर 17 नंबर चला गाडी नंबर 17 नंबर गाडी नंबर 17 चला 18 17 नंबर या एक नंबर चला पुढे 17 18 चला 19 नंबर 19 गाडी नंबर 21 चला 20 नंबर चला 20 नंबर 21 चला 21 22 नंबर
23 नंबर चला, 24, 25, 26 नंबर, 27 नंबर चला, 27, 28 चला, 29 नंबर, गाडी नंबर 29 नाही का, 30 नंबर चला, 31, 32 नंबर, 33 नंबर चला, 34 नंबर चला, 35, 36 नंबर, 37, 38, 39, 40, 41, 42, 43 चला, 44, 45, 43 चला, 43, 47, 48 चला, 49, 50 नंबर, 50 नंबर गेला, 51 नंबर, 52, 53, 54 चला, 53, 55, 56 चला, 57, 58 चला, 59 गाडी नंबर गेला, 60 नंबर, 60, 61 चला, 60 नंबर, 61 नंबर, 60, 61, 62, 63 चला, 64, 65, 66, 67 चला, 68, 69 आणि 70. ओके चला. 71 मागे आहे. चला चला धन्यवाद सर. धन्यवाद सर. सर धन्यवाद. तर मित्रांनो शिर्डीमध्ये पोचलो मस्तपैकी. आता बॅगा काढतो. आता हे बघा पप्प्या पण इकडे आता मस्तपैकी रूम भेटले आम्हाला. गप इकडे बॅगा काढतो सगळी जण. भाऊ ते ढेरे हा ये बॅग दे. तर मित्रांनो मस्त इकडे रूम घेतली आम्ही आता 5 जणांच्या. जाम दमला हिशोबाच्या पलीकडं. जाम म्हणजे दाईनच झाली. हे बघ सगळं लगेच झालं. फ्रेश व्हायला गाण्या शेड आमचा पहिला. आता फ्रेश होतो.
अर्धा मित्रांनो घेऊ का इकडे बस ना बस. आता फ्रेश होतो, नंतर जायचं दर्शनाला. तर पाय बी जाम दुखत्यात, जाम म्हणजे हिशोबाच्या पलीकडं. रूम मस्त आहे पण हे बघा, मस्त रूम आहे. तर मित्रांनो मस्त वगैरे फ्रेश वगैरे झालो आणि आता चाललोय मंदिरात जायचा आणि मस्त साईबाबांच्या पाया पडायचा. पहिले गर्दी बघायची, आज शनिवार रविवार असल्यामुळं गर्दी जामच असेल असं वाटतंय. पण बघू आता कसं काय ते. फ्रेश वगैरे मस्त झालो, मस्त आंघोळ पण गरम पाण्यात पद्धतशीर केली आम्ही आता, नाही का? स्वतःची घेतली वेगळी. हा टेन्शन आहे बघा. मस्त इकडं रूम पण पद्धतशीर घेतली आम्ही. चला, आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, मागं पण मी शिर्डीला आलेलो तेव्हा पण मोबाईल जमा केलेला आणि तो जमाच करायला लागतो, कारण का मंदिरात मोबाईल अलाउड नाही आणि कुणी नेऊ पण नका, तर चांगली कारवाई करतात. तर आता मोबाईल जमा करायचा आहे आणि बघू आता जाता. चला तर मित्रांनो, भेटू डायरेक्ट आता तिकडं मंदिराच्या इकडं. चला तर मित्रांनो, सगळी फॅमिली निघली आपली. दर्शन आता कसं होतं नाही कसं नाही देवाला माहिती. आता साईबाबांना दर्शन होणार. कारण गर्दी जाम असते ना. 6 वाजलेत. 6 वाजलेत. 6 वाजलेत आता. पोचता 6:30 पावणे 7. 2-3 तास तिकडे 3 तास तर जातीलच, 3-4 तास 100%. हॉल टू हॉल बदलायला लागतं. बाकीचे गेले तिकडे. तर मित्रांनो मोबाईल जमा करतो आता. व्हिडिओ आपली का होणार नाही. बाकी सगळे आले. मोबाईल जमा करतो, नंतर आपण भेटू. तर मित्रांनो आता आलो रूमवर आणि आता जेवणाची पण सुरुवात केली. आता वाजलेत पण भरपूर आणि इकडं सगळे बसलेत जेवायला, बघू शकता. 10 वाजून गेलेत. इकडे भाऊजी बसलेत. भाऊजी भरपूर वाजले आमच्या पावणे 11 वाजलेत ना. 10 वाजून गेलेत. इकडे बसायचं. तुम्हाला नाही उपास तर काय करणार? हे बघ इकडे युट्यूबला दाखवी ना, मग युट्यूबला दाखव इकडे दाखवी दे बघ. युट्यूबला लाईव्ह आता लाईव्ह. चला तर मित्रांनो जेवून घेतो पद्धतशीर. बाय बाय मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.